कोकणातील समुद्रकिनाऱ्याकडून डोंगराच्या बाजूस जाणारा जुना रस्ता होता। तिथे एका निर्जन वळणावर एक टोलनाका बांधलेला होता, पण कधीच सुरू झाला नाही। लोखंडी फाटक, अर्धवट गंजलेली, झाडांच्या वेलीने वेढलेली आणि कधी काळी रंगवलेली निळसर छत आता पावसाने काळी पडलेली। लोक मात्र या ठिकाणाचा उल्लेखही टाळायचे, म्हणायचे तिथे रक्तबंध आहे, पिशाच्याचं ठिकाण। अजय हा नास्तिक, देव, भूत, आत्मा यावर त्याचा ठाम अविश्वास। त्याच्या मित्रांच्या गटात राकेश, शीतल, विशाल आणि अमृता 5 जण। रात्रीच्या गप्पा रंगल्या असताना राकेशने टोलनाक्याची गोष्ट काढली। म्हणतात तिथून गेलं की कुणी परत येत नाही। अजय हसला, भूत नाहीत, लोकांच्या भीतीचं नाव पिशाच। विशालने आव्हान दिलं, मग जाऊया का तिथे आजच? अजय तयार झाला आणि बाकीचेही थोड्या भीतीने पण त्याच्यासोबत निघाले। रात्री 11:30 गाडी जुन्या रस्त्यावर शिरली। पावसाचे थेंब हेडलाईटवर आदळून पांढरट धुक्यासारखे पसरत होते। झाडांच्या सावल्या रस्त्यावर सापासारख्या पडत होत्या। अर्धा तास गाडी गेली आणि अचानक लोखंडी फाटक दिसलं। टोलनाका जणू कोणत्या झोपलेल्या राक्षसासारखा उभा होता। गाडी थांबली, सगळे उतरले। हवेत एक विचित्र वास, लोखंड, ओलसर माती आणि काहीतरी कुजकं। अजयने टॉर्च लावली। फाटकावर लालसर डाग होते, जणू जुने रक्त। हे बघ, रंग आहे, काही भूत नाही तिथं, अजय म्हणाला। पण अमृताच्या पायाला काहीतरी लागलं। तिने टॉर्च खाली केला। एक गंजलेली चैन, पण तिच्या शेवटी मानवी दातांची माळ लटकत होती। तेवढ्यात कुठेतरी घंटेसारखा आवाज झाला, पण मंद, जणू पाण्याखालून येतोय। विशाल मागे वळला आणि त्याचा चेहरा फिकट झाला। टोलनाक्याच्या छोट्या ऑफिसच्या दारात एक काळसर आकृती उभी होती। डोळे रक्तासारखे लाल आणि तोंड उघडं, दात लांब, धारदार। ती आकृती हळूहळू पुढे सरकू लागली। अजय पळण्याचा सल्ला देणार इतक्यात राकेश ओरडला, माझ्या पायाला कोण पकडले? जमिनीतून काळे हात बाहेर आले होते, नख धारदार। राकेशला ओढायला लागले। बाकीचे त्याला धरून ओढू लागले, पण अचानक त्याचा घसा फाटून ओरडा आला आणि तो जमिनीत गेला। रक्त पावसाच्या पाण्यात मिसळून वाहू लागलं। शीतल थरथर कापत होती। आपण परत जाऊया, अजय अजूनही म्हणत होता। हे काहीतरी नैसर्गिक आहे, जमिनीचा पायघोळ। पण आतून त्याच्याही छातीत धडधड वाढली होती। ते गाडीकडे धावले। गाडी सुरू होत नव्हती। टोलनाक्याच्या मागे पुन्हा तो घंटानाद आणि सावलींच्या थरातून लाल डोळे त्यांच्याकडे सरकू लागले। अचानक विशालच्या खांद्यावर एक हात ठेवला। त्याने मागे पाहिलं, कोणी नव्हतं, पण त्याच्या मानेत 2 दात घुसले आणि रक्ताचा फवारा उडाला। विशाल जमिनीवर कोसळला। त्याच्या डोळ्यात पोकळपणा आणि चेहऱ्यावर पांढरट मृत्यूभाव। अमृता आणि शीतल किंचाळल्या। अजयने गाडीचा काच फोडून आत हात घातला, पण चावी नव्हती, ती राकेशकडे होती। पाऊस जोरात वाढला। टोलनाक्याच्या फाटकातून काळसर धुकं बाहेर पसरू लागलं। अमृता आणि शीतल धावू लागल्या, पण ऑफिसच्या बाजूने ती काळी आकृती विजेसारखी आली आणि अमृताचा हात पकडला। तिचा किंचाळणं एका क्षणात थांबलं। तिचं शरीर पोकळ पडून जमिनीवर पडलं, जणू सर्व रक्त शोषून घेतलं गेलं होतं। आता फक्त अजय आणि शीतल उरले होते। शीतलचे पाय थरथरत होते। अजयने तिचा हात धरून मागच्या बाजूच्या जंगलात ओढलं, पण जंगलात पाऊल टाकताच अंधार दाट झाला। घंटा अजून जवळ येत होती। झाडांमधून लाल डोळे एकाकी अनेक ठिकाणी दिसू लागले। शीतल घाबरून अजयचा हात सोडून धावली आणि काही पावलं जाताच तिच्या पायातली हाड जणू कुणीतरी पिळून मोडली। ती खाली पडली आणि सावल्यांनी तिला झाकलं। अजय आता एकटाच होता। तो धावत सुटला। पावसाने त्याचं भान हरवलं होतं। त्याच्या मागे ते दात, तो वास आणि घंटा सतत होती।
अचानक त्याला डोंगराचा उतार दिसला. तो तिथून घसरत खाली आला. पाण्यात लोळत खाली गावाचा रस्ता दिसत होता. दिवे, लोक. त्याने शेवटचा प्रयत्न करत धावत रस्ता गाठला. लोकांनी त्याला पकडलं. तो श्वास घेत घेत म्हणाला, बाकी सगळे संपले, आणि बेशुद्ध पडला. पुढच्या दिवशी पावसात गावकरी गाडीकडे गेले. फाटक तसंच होतं, पण पावसाच्या पाण्यात लालसर रंग फिरत होता. गाडी रिकामी आणि चावी फाटकाच्या कडेला टांगलेली. फक्त एकच गोष्ट नवीन होती. टोलनाक्याच्या ऑफिसच्या दरवाजावर रक्ताने लिहिलेलं होतं, एकदा रक्त बंद झालं तर सुटका नाही. पुढचा अनुभव. घराचा नरक नायक. कोकणातील पावसाळ्यातल्या रात्रीचा अंधार वेगळाच असतो. डोंगर, झाडी आणि धुकं मिळून जणू दुसऱ्याच जगाची दारं उघडतात. अशाच एका संध्याकाळी प्रणव, राघव, विक्रम, साक्षी आणि मोनाली ही 5 मंडळी त्या ओसाड भागात पोहोचली. त्यांना गावापर्यंत पोहोचायचं होतं, पण वादळामुळे रस्ता अडवला गेला. भटकत भटकत ते एका जुनाट वाड्यासमोर आले. रात्रीसाठी इथंच थांबूया, उद्या सकाळी निघता येईल, राघव म्हणाला. दारावरचं गंजलेलं कुलूप सहज तुटलं. घरात ओलसर गंध होता, पण आश्रयासाठी पुरेसं होतं. पहिली रात्र बरी गेली, मग दुसरी, मग तिसरी. दिवस जात होते, पण घराने त्यांना आत ओढल्यासारखं वाटत होतं. 4थ्या दिवशी सकाळी त्यांनी निघायचा प्रयत्न केला. रस्ता धरून निघाले, पण तासभर चालून पुन्हा ते त्याच घरासमोर उभे. हे काय, आपण परत याच ठिकाणी आलो? विक्रमच्या आवाजात भीती झळकली. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा तेच. कुठल्या वाटेने गेले तरी शेवटी परत त्याच घरात. हे घर आपल्याला सोडत नाहीये. साक्षी कुजबुजली. त्याच रात्री पहिला मृत्यू झाला. प्रणव झोपेतून किंकाळत उठला. त्याचा चेहरा काळा पडला, डोळे उलटे फिरले आणि तो थरथरत जमिनीवर कोसळला. कोणाला समजलं नाही, पण त्याचा जीव गेला होता. सगळे थरथरले. मोनाली रडत होती, आपण इथून बाहेर पडलंच पाहिजे. पण दार उघडलं तरी बाहेर पाऊल टाकता येईना. दाराबाहेर अंधाराच्या पलीकडे परत तोच हॉल दिसत होता. दुसऱ्या दिवशी विक्रम अचानक गायब झाला. त्याचा आवाज दालनात घुमला, मदत करा, मला ओढलं जातंय. सगळे धावत गेले, पण फक्त त्याचे रक्ताचे ठसे जमिनीवर राहिले. आता उरले तिघे, राघव, साक्षी आणि मोनाली. त्यांच्या मनात भीतीनं पाळेमुळे रोवली होती. त्या रात्री पहिल्यांदा त्यांना दिसला तो घराचा नरक नायक. विशाल देह, लालसर डोळे, लोखंडी साकळ्या घेऊन उभा. हे घर माझ्या आत्म्यांचं पाश आहे. जो इथे शिरतो तो माझ्या भुकेचा भाग होतो. जो स्त्री सोबत येईल तिचं शरीर आणि आत्मा माझं असतं. त्याने हात पुढे केला आणि राघव साकळ्यांमध्ये अडकून हवेत उचलला गेला. त्याचा श्वास बंद झाला आणि तिसरा मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर झाला. आता फक्त 2 मुली उरल्या. मोनालीची नजर त्याच्या डोळ्यात जाऊन अडकली. तिचं शरीर थरथरलं, पण पाय पुढे सरकले. कोणी काही करण्याआधी ती त्याच्या पंजात अडकली. एका क्षणात तिच्या किंकाळ्या दालनात विरून गेल्या. आता फक्त साक्षी उरली होती. नरक नायकाने तिच्याकडे बोट दाखवलं. माझ्या 2 इच्छा आहेत. पहिली, माझ्या मृत्यूचं सत्य जप. दुसरी, माझ्या रक्ताचं ऋण पूर्ण कर. साक्षी थरथरत म्हणाली, मी तुझी पहिली इच्छा पूर्ण करेन. त्याने तिला तळघरात नेलं. जळलेल्या भिंती, हाडांचा ढीग, रक्ताचे डाग. मी व्यापाऱ्यांच्या लोभाला बळी पडलो. मला जिवंत जाळलं. माझ्या पत्नीच्या डोळ्यासमोर तिच्या मनीमाळीसाठी मी प्राण दिले. साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. तुझं सत्य मी जगाला सांगीन, पण तुझी दुसरी इच्छा ती अपूर्णच राहील. नरक नायक गुरगुरला, नाही, तू नकार देऊ शकत नाहीस. अचानक तिला त्या मणिमाळेचे तुकडे दिसले. तिने ते उचललं आणि ओरडली, हेच तुझ्या मृत्यूचं खरं रहस्य. तुझ्या जवळच्या लोकांनी तुझा विश्वासघात केला. मी तुला मुक्त करते. क्षणात घर हादरलं. राक्षसाच्या किंकाळ्यांनी छत तडकले.
त्याचा देह जळत जळत धुरात विरला. साक्षी श्वास रोखून बाहेर पळाली. यावेळी दार उघडलं आणि खऱ्या जगातली हवा तिच्या अंगावर आली. ती वाचली होती, पण त्या घरातले उरलेले 4 जीव कायमचे कैद झाले होते. घर मागे धुरकट राखेत बदललं आणि कोकणातील वादळात त्याचं अस्तित्वही लुप्त झालं. पुढचा अनुभव वाऱ्यातले आक्रोश. जांभळाची बाग चंद्रप्रकाशात शांत वाटत होती, पण त्या शांततेखाली काहीतरी अस्वस्थ उसळत होतं. रात्रभर पानं हालत होती, जणू कोणी नकळत त्यांना स्पर्श करून जात होतं. शौर्य, एलिनी आणि इतर गावकरी बागेत जमले होते, कारण मागील काही दिवसात एकामागोमाग एक लोक गायब होत होते. काहींना पोट फाडून टाकलेलं, तर काहींच्या देहावर खोल दातांचे ठसे आढळत होते. सुरुवातीला लोकांनी जंगली प्राणी म्हणून दुर्लक्ष केलं, पण लवकरच स्पष्ट झालं की हा प्राणी नाही, काहीतरी वेगळं आहे. गावातल्या वृद्धांच्या गोष्टी आठवायला लागल्या. काही वर्षांपूर्वी कंपनीने शेतकऱ्यांकडून बागायती जमीन विकत घेतली होती. शेतकऱ्यांना सुवर्ण भविष्याचं स्वप्न दाखवून त्यांना कर्जात बुडवलं आणि जेव्हा परतफेड शक्य झाली नाही, तेव्हा जमीन हिसकावून घेतली. एक शेतकरी गणपत भोसले याच बागेतून उपाशीपोटी घरी परतला होता. त्याने कर्जफेडीसाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले, मुलांच्या शाळेचे पैसे थकले आणि अखेर एका संध्याकाळी या झाडाच्या फांद्यांना फास लावून आत्महत्या केली. आज लोकांच्या अंगावर काटा आणणारा थरार याच आत्म्याच्या छायेतून सुरू झाला होता. त्या रात्री वारा विचित्र होता. झाडं फक्त हालत नव्हती, तर कुरकुरत होती, जणू त्या पानांतून कोणी मदतीसाठी आक्रोश करत होतं. शौर्यने हातातील टॉर्च घट्ट पकडली. आपण परत जावं, एलिनी हळू आवाजात म्हणाली. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. नाही, शौर्यने ठामपणे उत्तर दिलं. गावकरी घाबरून दररोज मरणार, तर आपल्याला सत्य कळणार नाही. आपल्याला हे कोण करतंय ते शोधायलाच हवं. ते पुढे सरकले. जांभळाच्या झाडाखाली जमिनीवर विचित्र खुणा होत्या. जमिनीत नखांनी ओरबाडल्यासारखे वळणदार खड्डे. अचानक मागून एखाद्याच्या कण्याचा आवाज ऐकू आला. सगळे वळले. रात्रीच्या काळोखात एका झाडाच्या फांदीला एखादी सावली हालत होती. तो शेतकरी गणपत होता. त्याच्या डोळ्यात रक्त भरलेलं, चेहरा काळपटलेला आणि मानेत अजूनही फासाचा दोर लटकत होता. गावकऱ्यांनी किंचाळत पळ काढला. शौर्य मात्र मागे सरकला नाही. त्याच्या नजरेत प्रश्न होता. हे भूत फक्त घाबरवण्यासाठी आहे का, की खरंच जीव घेणारं नरभक्षक बनले? क्षणातच गणपतच्या आत्म्याने पुढे झेप घेतली. त्याचा चेहरा जनावरासारखा विकृत झाला, दात लांबलेले, आणि त्याने एका पळणाऱ्या गावकऱ्याला पकडलं. त्या माणसाच्या गळ्यात रक्त उडालं आणि काही क्षणात त्याचा मृतदेह जमिनीवर कोसळला. एलिनी ओरडली, हे भूत नाही, हा सूड आहे. गणपतच्या रक्ताळलेल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहिलं. आवाज भेसूर होता, जणू वाऱ्यात मिसळलेला. जमीन घेतलीस, रक्त प्यावं लागेल. माझ्या मुलांना उपाशी ठेवलंस, आता मी तुमच्या मुलांना घेईन. शौर्याच्या अंगावर रोमांच उठले. त्याला समजलं की हा आत्मा फक्त भीतीतून जन्मलेला नाही, तर राग, सूड आणि उपासमारीच्या वेदनेतून तयार झालेला नरभक्षक आत्मा आहे. ते झाडांच्या मध्ये अडकले. एका बाजूला मृतदेह, दुसऱ्या बाजूला आत्म्याचं गर्जन. शौर्यने चाकू काढला, पण त्याला ठाऊक होतं, भूताला शस्त्र नाही हरवणार. अचानक एलिनीच्या नजरेस बागेच्या कोपऱ्यात जुनं मंदिर दिसलं, मिट्ट काळोखात लपलेलं. ती ओरडली, तिथं काहीतरी असणार, प्रार्थना, मंत्र, कदाचित त्याला थांबवण्याचा मार्ग. दोघं पळत मंदिराकडे गेले. मागे आत्म्याचा किंचाळणारा आवाज सतत ऐकू येत होता. मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं, तिथं भग्नावशेषात एक तुटलेली मूर्ती होती. समोर धुळीत भरलेली लोखंडी पेटी ठेवलेली होती. शौर्यने ती उघडली. आत एक जुनी तांब्याची घंटा आणि एक मळकट कागद होता.
कागदावर लिहिलं होतं, भूमीच्या रक्षणासाठी घंटा वाजवा, आक्रोश शांत होईल. पण सत्य बाहेर आलं नाही तर आत्मा परत येईल. एलिनीने क्षणाचाही विलंब न करता ती घंटा उचलून जोरात वाजवली. धडामधूम आवाजाने रात्रीचा वारा अधिकच भेदक झाला. गणपतचा आत्मा क्षणभर थबकला. त्याचा गर्जन कातर स्वरात बदलला. डोळ्यातली लाल ज्योत मंदावू लागली, पण तो पूर्ण नाहीसा झाला नाही. उलट त्याचा आवाज मंदिराच्या भिंतीवर घुमला. मी सत्याच्या तहानेने जागतोय. माझा सूड संपणार नाही जोवर ज्यांनी माझी फसवणूक केली ते उघडे पडत नाहीत. त्याच क्षणी गावकऱ्यांतून 2 जण थरथरत पुढे आले. ते कंपनीचे दलाल होते, ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं होतं. त्यांचे तोंड पांढरं पडलं. आम्ही फक्त आदेश पाळले, आम्ही दोषी नाही, ते ओरडले. पण आत्म्याचा किंचाळणारा प्रतिध्वनी त्यांच्यावर आदळला. त्यांच्या छातीवर खोल ओरखडे उमटले आणि दोघं जमिनीवर कोसळले. गावातल्या सगळ्यांनी हे पाहिलं. सत्य उघड झालं होतं. गणपतचा आत्मा आता मंदावला. त्याच्या चेहऱ्यावर रागाऐवजी अश्रूचं सावट दिसू लागलं. तो हलकेच वाऱ्यात मिसळला, पण शेवटची वाक्ये सर्वांना ऐकू आली. माझ्या पोरांना न्याय द्या, अन्यथा परत येईन. रात्रीचं वातावरण परत शांत झालं, पण ती शांतता जड दबलेली होती. गावकऱ्यांच्या डोळ्यात भीती होती, पण त्याहून जास्त अपराधीपणाचं ओझं होतं. शौर्यने श्वास सोडला. त्याला ठाऊक होतं की ही लढाई संपली नाहीये. भूत शांत झालं, पण सत्य अजूनही अपूर्ण होतं. आणि त्याच वेळी जांभळाच्या झाडावरून पुन्हा एकदा वारा वाहायला लागला. त्या वाऱ्यात कुठेतरी दूरवरून पुन्हा आक्रोश ऐकू आला. जणू आत्म्याने फक्त विश्रांती घेतली होती, कायमचा निरोप घेतलेला नव्हता. पुढचा अनुभव प्रवास. लाख मोठ्या मोठ्या आरामदायक वाहन आहेत प्रवास करण्यासाठी, आणि जीवनात प्रवास हा एक मूलभूत भाग आहे असं मला वाटतं. कारण भटकंती केल्याशिवाय कुठलाही नवीन अनुभव मिळत नाही आणि माणसाच्या ज्ञानात भर पडत नाही. खूप मोठे मोठे प्रवास करणाऱ्या व्यक्ती आहेत जी आज त्यांनी घेतलेल्या अनुभवामुळे संपूर्ण जगभरात त्यांची ख्याती आहे. माझ्या बाबतीत तसं काही नाही झाले. आशा आहे कधीतरी होईल. खूप प्रचलित आणि आरामदायी वाहनांमध्ये मी प्रवास केला, पण एसटी बस सारखा जो एक वेगळा भाव आहे त्याची गोष्टच वेगळी आहे, जी बाकी कुठल्याही वाहनामध्ये नाही. या गाडीचे खरे सौंदर्य पावसाळ्यात दिसते. हिरवळीच्या चादरीने भरलेले डोंगर, घाट, चारही बाजूनी भुरभुर असा अलगद पाऊस, व त्यात तो सुंदर ओला चिंबर रस्ता आणि त्यावर धावणारी लालपरी वेगळाच अनुभव आहे. पण यात कधी कधी विसरून जाण्यायोग्य घटना सुद्धा घडतात. असंच एक दिवस मी कामानिमित्त मुंबईवरून रत्नागिरीला जाणार होतो. बसची वाट बघत मी कल्याण बस स्थानकात थांबलो. काही वेळाने बस स्थानकात आली आणि लगेच रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाली. मुंबईमधून बाहेर यायला जरा उशीरच झाला, ट्रॅफिकमुळे. आणखी दुसरे कारण नव्हते. मी सायंकाळी 7 वाजता मुंबईमधून गाडीला बसलो होतो. तिला शहराच्या बाहेर निघायला जवळपास 2 तास लागले. अखेर बस शहराच्या बाहेर निघाली आणि मुख्य रस्त्याला लागली. नेहमीप्रमाणे मी खिडकीच्या बाजूला बसलो होतो. बाहेर भुरभुर असा कमी प्रमाणात पाऊस चालू होता, पण बस ड्रायव्हर गाडी सुसाट चालवत होता. साहजिक होतं, आधीच उशीर झाला होता, त्यामुळे तो गाडी जरा वेगाने चालवत होता. मी खिडकी उघडीच ठेवली होती, त्यामुळे जोरदार वारे आणि पाऊस हा सरळ बसमध्ये येत होता. आधीच गाडी वेगात होती, त्यामुळे वारे खूपच लागत होते. बाकी सर्व लोकांनी खिडक्या लावून घेतल्या होत्या. फक्त माझीच खिडकी उघडी होती, त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. आणि एक आजी मला म्हणाली, बाळा तेवढी खिडकी बंद करशील का, मला हवा सहन होत नाहीये. मी ठीक आहे म्हणत एक खिडकी उघडी होती ती पण बंद केली. जेव्हा गाडीचा वेग कमी होईल तेव्हा उघडूया असं म्हणून झोपी गेलो. आणि मला कधी गाढ झोप लागली मला कळलं नाही.
आणि जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा गाडी थांबली होती. सर्व प्रवासी गाडीच्या बाहेर थांबले होते. मी म्हटलं सगळे बाहेर आहेत आणि मी एकटाच बसमध्ये कसा काय? मी बसच्या खाली उतरलो. मी एका इसमास विचारले, काय झाले? बस का थांबली आहे? तो म्हणाला, बसला काहीतरी झाले आहे, चालू होत नाहीये. असं आहे का? बरं मग सगळे असे बाहेर का उभे आहेत? पाऊस चालू आहे, बसमध्ये बसूया. तो म्हणाला, गेले 2 तास झाले आम्ही बसमध्ये बसून होतो, कंटाळून बाहेर आलो सगळे. अरे बापरे, गेले 2 तास झालं बस उभी आहे का? हो, चालक आणि कंडक्टर प्रयत्न करत आहेत. तरी पण आज चालकाने अतिशय वेगात गाडी चालवली आणि या जंगलात आणून बंद पाडली. खरं आहे तुमचं, ऐन मध्य जंगलात बंद पडली आहे गाडी. मग तर किती हिंसक प्राणी पाहिले मी या 2 तासात माहीत आहे का? जीव मुठीत आहे सध्या. खरं आहे तुमचं. असंच आम्ही काही वेळ गप्पा मारल्या आणि मी लघुशंकेसाठी जरा झाडीमध्ये गेलो. तो म्हणाला, जास्त पुढे जाऊ नका. मी हो म्हणत गेलो. सर्व काही आटपून झाल्यानंतर माझी नजर पुढे झाडात गेली आणि मी जागीच थांबलो. समोर एक विचित्र आकृती माझ्याकडे एकटक पाहत होती. कुठल्याही बाजूने ते जंगली प्राणी वाटत नव्हतं. एकदम भल्या मोठ्या मानवी आकृती दिसत होती, पण खूपच मोठी. म्हणजे सामान्य मनुष्याची एकूण उंची जाडीपेक्षा कित्येक पटीने जास्त. मला घाम फुटला. ते भयानक लाल डोळे घेऊन ते माझ्याकडे बघत होतं. पाऊस पडतोय आणि जणू एखाद्या गरम वस्तूवर पाण्याचे थेंब पडल्यावर जसं जागेवर त्याचं बाष्प होतं, अगदी त्याचप्रमाणे त्याच्या अंगावर पडणाऱ्या थेंबाचं बाष्प होत होते. माझ्या मुखातून आवाज निघत नव्हता. मी कसंबसं त्या ठिकाणावरून पळालो आणि थेट चालकाजवळ आलो. मला धाप भरली होती. त्याने कदाचित ओळखून घेतले आणि मला म्हणाला, जा लवकर गाडीत बस. त्याने कंडक्टरला सांगितले, लवकर गाडीत बसा आणि सगळ्यांना बसवा. तो अतिशय घाई करू लागला. सगळे लगबगीने गाडीत बसले. कोणाला काही कळत नव्हते की कसली गडबड चालू आहे. चालक गाडी सुरू करू लागला, पण होत नव्हती. 1-2 वेळेस प्रयत्न केल्यावर बस सुरू झाली आणि तो चालवू लागला. बस सुसाट धावत होती. जितका होईल तितका वेग तो वाढवत होता. मी त्याच्या बाजूलाच बसलो होतो. मी त्याला पाहत होतो तर त्याच्या चेहऱ्यावर तीच भीती होती जी मी अनुभवली. मी त्याला काहीही बोललो नाही आणि काही वेळाने तोच मला म्हणाला, तुला कुठे काही दिसले किंवा आरशात कोणी मागे पळताना दिसले तर ओरडू नको. बाकीच्यांना याची माहिती नाहीये. कळलं तर उगाच काहीतरी विपरीत होईल. आणि पुढच्याच क्षणी त्याला साईडच्या आरशात तो बसच्या मागे पळताना दिसला. मी त्याला पाहिले. कंडक्टरला काहीच कळत नव्हते नेमके काय चालले आहे. तो आला आणि म्हणाला, काय झालंय? आधीच गाडी खराब आहे, तो अजून तिला ताणतोय. वेग कमी कर ना. चालक म्हणाला, तुम्ही जाऊन बसा, माझ्यावर विश्वास आहे ना. रितकी फाटा येऊ द्या, सांगतो तुम्हाला. जा बसा. आणि शेवट रितकी फाटा जवळ आला आणि गाडीला एक जोरदार धक्का बसला. त्याने सगळे उठले. त्याने एका जागेवर नेऊन गाडी उभा केली. सगळे म्हणाले, हा दारू पिऊन आला आहे का? कशी चालवतोय गाडी? चालक म्हणाला, नाही, जरा गडबड होती, तरीही माफ करा. आता हळू वेगाने गाडी चालवतो. मी विचारलं, आता तो नाही येणार ना मागे? तो म्हणाला, नाही, त्याची हद्द संपली. कोण होता तो? घिसाड्या. खूप वर्षांपासून या जंगलात आहे. यामागे या रस्त्यावर किती अपघात झाले हे बातमीनुसार ऐकले असशील तू. पावसाळ्यात दिसतो तो. आपलं नशीब आपण पोहोचलो इथे, नाहीतर भीषण अपघात झाला असता. त्याच्या हातातून शेवटी त्याने धक्का दिला होता जोरदार. प्रत्येक वेळी तो असाच करतो, त्यामुळे चालकाचा ताबा सुटून अपघात होतो. आज आपण वाचलो हे आपले नशीब. कंडक्टर हे ऐकत होता. चालक म्हणाला, बस, मला या रूटने परत नाही यायचं. काहीतरी करून रूट बदलायला सांगा. पल्ला लांब असेल तरी चालेल, पण जीवाशी खेळ नको.